प्रत्येक प्रत्येक पेशीचे, प्रत्येक स्नायूचे, रक्ताचे, मेंदूचे आणि आतील सर्व अवयवांचे, मग ते हाडे असेल, फुफ्फुस असेल, यांचेही मी मनापासून आभार मानते. कारण त्यांचं काम व्यवस्थित ते करत आहेत म्हणून माझं आरोग्य छान आहे. मी स्वतःला प्रेम देते. मी स्वतःला आपुलकी देते. माझं शरीर दररोज अधिक आरोग्यदायी, सशक्त आणि ऊर्जावान होत आहे. माझ्या शरीरामध्ये प्रेम, प्रकाश आणि आभार वाहत आहे. माझं शरीर ही माझी संपत्ती आहे. म्हणून मी माझ्या शरीराबद्दल आणि माझ्या मनाबद्दल मनापासून खूप खूप कृतज्ञ आहे. चला आता हळूहळू पुन्हा आपल्या श्वासाकडे लक्ष द्या. आपल्या शरीराची आणि मनाची ऊर्जा अनुभवा. हळूहळू डोळे उघडा. एक छान स्मित हास्य चेहऱ्यावर ठेवा आणि मनातल्या मनात 3 वेळा म्हणा, मी आरोग्यपूर्ण, आनंदी, प्रेमळ आणि कृतज्ञ आहे. मी आरोग्यपूर्ण, आनंदी, प्रेमळ आणि कृतज्ञ आहे. मी आरोग्यपूर्ण, आनंदी, प्रेमळ आणि कृतज्ञ आहे. आजचा दिवस आरोग्य, आनंद, प्रेमाने आणि कृतज्ञतेने भरलेला आहे. माझं शरीर माझ्यासाठी सर्वात मोठं वैभव आहे. त्याबद्दल मी नेहमी मनापासून खूप खूप कृतज्ञ आहे. चला तर या सुंदर ध्यानात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि हे आरोग्य मला ब्रह्मांडने दिलेलं आहे, या परमात्म्याने दिलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स. चला. नमस्कार. चला तर आज आपलं आहे हेल्थ. जितकं रिलेशनशिप इम्पॉर्टंट आहे तितकंच हेल्थ. जीवनातल्या ह्या 4 गोष्टी आहेत, म्हणजे जे 4 खांब म्हणतो ना आपण, ते आहेत एक आपलं काम, आपलं आरोग्य, आपला पैसा आणि आपलं नातेसंबंध. ह्या 4 गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्या 4 गोष्टीमध्ये आपण कुठं निगेटिव्ह झालंय किंवा कुठं हे राहिलंय आपलं, ते आपल्याला बघणं महत्वाचं आहे. कारण ह्या 4ही गोष्टींचा एकमेकांशी कनेक्ट. जर तुम्ही रिलेशनशिप बद्दल निगेटिव्ह असाल तर काय होणार? तेच तेच मनात येणार, त्यांच्यापर्यंत ती निगेटिव्ह एनर्जी जाणार, त्यांच्याकडून ती निगेटिव्ह येणार. तुम्ही जे काम करताय त्यांच्यापर्यंत ते पोहोचणार नाही. तुमचं काम तुमचं नाही ठीक झालं तर तुम्हाला जे काही त्यातून मिळणार आहे ते मिळणार नाही. आपोआप तुमचं आरोग्य खराब होणार सगळं. जर तुमचं आरोग्य खराब असेल, तिथं कुठं निगेटिव्हिटी देत असाल तुम्ही की माझं हेच दुखतंय, माझं तेच दुखतंय, मला असंच होतंय, माझी इम्युनिटी सिस्टीम कमी आहे, मी सारखं आजारीच पडते, हे जर देत असाल तर काय होणार? मग आपोआप तुमचं शरीर तितकं असं काम करू देणार नाही तुम्हाला. काम नाही केलं तर तुम्हाला त्यातून जे काही इन्कम मिळतं, जे काय मिळतं ते मिळणार नाही. लोकांशी कनेक्शन होणार नाही, रिलेशनशिप चांगले होणार नाहीत. म्हणजे हे 4ही गोष्टी एकमेकांशी कनेक्ट आहे. मग तुम्ही फक्त म्हणाल नाही बाकी सगळं ठीक आहे पण मी थोडं पैशाबद्दल निगेटिव्ह होते. फक्त पैशाबद्दल निगेटिव्ह झालात तुम्ही तर त्याचा इफेक्ट सगळीकडे आहे. फक्त पैशाच्या तिथंच तो नाही राहणार. तुमची हेल्थ खराब आहे तर ते फक्त हेल्थच्या तिथे लिमिटेड नाही राहणार. मग ते रिलेशनशिप पर्यंत पण जाऊ शकतं, पैशाला पण जाऊ शकतं आणि बाकीचे ह्याला पण जाऊ शकतं, कामाला पण जाऊ शकतं तुमचं. तर हे लक्षात घ्यायचं आहे आपण, की आपण म्हणतो नाही फक्त हेच बाकी सगळं ठीक नाही. कुठं ना कुठं त्याचा संबंध येतच असतो.
आणि त्याचा परिणाम त्याच्यावर होतच असतो. त्यामुळे ह्या चारही गोष्टीसाठी आपण कुठं निगेटिव्ह होतोय ते समजून घेऊन आपल्याला ते बदलायचं. चला तर आजचा आहे आपला 4था दिवस, जादू आरोग्य. आरोग्य ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे, हे तर आपल्याला माहित आहे. आपण म्हणतो ना, हेल्थ इज वेल्थ, हे सगळं माहिती आहे आपल्याला. पण त्या हेल्थला आपण तितकं इम्पॉर्टन्स देतो का, हे सगळं माहित आहे. म्हणजे ह्याला काय केलेलं आहे आपण, ह्याला आपण गृहीत धरलेलं आहे ना, ठीक आहे ना, काय त्याला. आणि मग कधी हे होतं, जेव्हा आपली हेल्थ खराब होते, काही काम होत नाही आपल्याने, थकवा येतो, मग तेव्हा आपल्याला जाणवतं नाही, आपल्याला सकाळी उठून वॉकिंगला जायला पाहिजे, मग हे करायला पाहिजे, मग ते करायला पाहिजे, मग असं करायला पाहिजे, मग तसं करायला पाहिजे. पण ज्या वेळेस तुमची हेल्थ चांगली असते किंवा तुम्ही त्यावेळेस व्यवस्थित खाताय का, पिताय का, त्याकडे तुमचं लक्ष आहे का, आणि हे लक्ष आपल्याला दिलं पाहिजे. पण हे लक्ष देणं कधी होईल, जेव्हा की तुम्ही त्या गोष्टीबद्दल प्रेम दाखवत असाल किंवा आभार व्यक्त करत असाल, तर तुम्हाला आपोआप ते दिसणार आहे की आज मी हेल्थसाठी काय करू शकते, आज मला हेल्थसाठी हे खायचंय का, ते खायचंय का, आपोआप ती गोष्ट तुमच्या समोर येणार. तुम्हाला तिथं काही एफर्ट्स करायची सुद्धा गरज नाही लागणार, ते सहज दिसणार. तुमच्यासाठी जे योग्य आहे ते तुम्हाला सहज दिसणार. पण त्यासाठी काय करावं लागेल, त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करावी लागेल. म्हणजे नंतरची जी हेल्थ आहे ते तर आपण नंतर बघणार आहोत, पण आत्ताची जी हेल्थ आहे तुमची आणि याच्या आधीची जी मिळालेली आहे तुम्हाला हेल्थ, त्याबद्दल आधी तुम्हाला कृतज्ञ राहायचं आहे. मग ते तुम्ही मागं जा थोडं, लहानपणी जा. तुम्हाला जोपर्यंत जिथून आठवतं, बाबा 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष तुम्ही कसे मैत्रिणींबरोबर खेळायचा, कुठं कुठं जायचा, काय काय करायचा, हे सगळं कशामुळं होतं, हे आपली हेल्थ छान होती म्हणून होतं. सुट्टीमध्ये कुठं गेला, मामाकडे कुठं गेला तर किती दिवसभर खेळायचो आपण, कुठं आपल्याला थोडं तरी जाणवायचं का, की नाही आता खेळायचं बास करूया, आपण जाऊया झोपूया, असं वाटायचं का कधी, नाही वाटायचं का, तर आपली हेल्थ त्यावेळेस इतकी छान होती की तिथं गरजच नव्हती बाकीचं हे. पण आता तसं राहिलंय का, नाही राहिलं. पण जरी राहिलं नसेल तरीही आत्ताच्या परिस्थितीमध्ये जी तुमची हेल्थ आहे त्या हेल्थ बद्दल तुम्हाला कृतज्ञता जागवणं महत्वाचं आहे. जर ते तुम्ही जागवलं तर तुम्हाला तुमच्यासाठी जे योग्य आहे तसेच लोक, परिस्थिती आणि घटना तुमच्या समोर येणार आणि तुमची हेल्थ छान राहणार. तर हे आज आपण ह्या हेल्थ मध्ये बघणार आहोत, हेल्थच्या चॅप्टर मध्ये. तर इथं आरोग्यासाठी एक म्हण आहे, लेखिकेने सांगितलंय की ज्याचं आरोग्य चांगलं असतं तो श्रीमंत असतो, जरी त्याला त्याची जाणीव नसली तरी सुद्धा. ही तर रियालिटी आहे. कारण आपल्याला करोनाने सगळं दाखवून दिलंय, तिथं काय इम्पॉर्टंट असतं, पैसा उपयोग पडला का आपल्याला तिथं, हेल्थ काय, हवा किती इम्पॉर्टंट आहे, ऑक्सिजन नाही घेऊ शकलो तर आपण जगू शकतो का, म्हणजे जे हे काही फ्री हवा मिळते आपल्याला ते घेण्यासाठी सुद्धा आपल्याला 10 मिनिटं बाहेर जाता येत नाही. म्हणजे हे किती हे आहे आपल्यासाठी. तर आपल्याला इथं आपली तब्येत जी आहे त्याबद्दल विचार करणं महत्वाचं आहे. जेव्हा चांगली असते तेव्हा आपण त्याचा विचार नाही करत, आहे ना जाऊ दे, आहे म्हणजे तिथं आपण काय करतो, त्याला ग्रँटेड घेतो. आणि जिथं ती गोष्ट ग्रँटेड घेतली जाते ती गोष्ट तुमच्याकडे टिकत नाही. त्यामुळे इथं ग्रँटेड घ्यायचे नाही. तुमची आत्ताची तब्येत जशी आहे, चांगली जरी असेल तरीही अजून चांगली व्हावी, पुढं व्यवस्थित राहावी, यासाठी ही ग्रॅटिट्यूड हे करायचंच.
तर आपल्याला इथं तुमचं जे काही असेल तब्येत आत्ताची, ठीक आहे, दुखत असेल आपल्याला काही, एखादी गोष्ट आपल्याला दुखत असेल, काही होत असेल, तरीही आपलं हे माइंड कुठं वळवायचंय? ज्या बाकीच्या चांगल्या गोष्टी आहेत त्याकडे बघायचं आपल्याला, ना की एकच गोष्ट की मला हे दुखतंय दुखतंय. मग आपण काय करतो, एखादी गोष्ट दुखायला करा आपल्याला, आजकाल इतकं मीडियम आहे, सगळं गुगल आहे, युट्यूब आहे, हे आहे ते आहे, तिथं जाऊन आपण शोधत बसतो. असं झालं की काय होऊ शकतं, तसं झालं की काय होऊ शकतो. म्हणजे आपण इथं काय करतोय, अजून तेच तेच ते निगेटिव्ह बाजू बघून अजून तेच तेच आपण अट्रॅक्ट करतोय. मग तुम्हाला तसेच व्हिडिओ सापडणार, तुम्हाला तसंच लेख सापडणार, मग तेच वाचणार तुम्ही आणि मग तेच निगेटिव्ह घेऊन बसणार. तर इथं आपल्याला त्याकडे लक्ष द्यायचं नाही. ते मी चांगले करू शकते कारण माझं बाकीचं सगळं चांगलं आहे. ठीक आहे, आता मला थोडस पाय दुखतोय, हे दुखतंय, ठीक आहे ना, पण माझे हात चांगले आहेत. आज मी बोलू शकते, मी बघू शकते, तर ह्याने मी जे काही मला करायचं ते मी करू शकते ना. ठीक आहे, त्याला पण मी आराम देईन. या पद्धतीने आपल्याला बोलावं लागेल. म्हणजे तुमची आत्ताची जी हेल्थ आहे त्यात जरी थोडस इकडं तिकडं असेल तरी सुद्धा बाकीची जी हेल्थ छान आहे त्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता ही व्यक्त करावीच लागेल. तर आता इथून आपली जर आरोग्य टिकवायचं असेल, आपलं आरोग्य छान व्हावं असं जर वाटत असेल तर तुम्हाला कृतज्ञ राहणं महत्वाचं आहे. मग सगळ्यात आधी जे वाक्य आपण बघितलं, ज्याला त्या गोष्टीबद्दल कृतज्ञता, तेच त्याला विपुल प्रमाणात मिळते आणि ती त्याच्याकडे टिकून राहते. तसंच ज्याला आपल्या आरोग्याबद्दल कृतज्ञता वाटते त्याला किंवा तिला ते विपुल प्रमाणात मिळते आणि ज्याला ही कृतज्ञता वाटत नाही त्याच्याकडे किंवा तिच्याकडे जे आहे ते सुद्धा काढून घेतले जाते. हे इम्पॉर्टंट वाक्य. जर तुमची हेल्थ छान आहे पण तुम्ही त्याकडे लक्ष देत नाहीये, व्यवस्थित खात नाहीये, पित नाहीये, आराम नाहीये, योगा किंवा जे काही त्याला ऍक्टिव्हिटी द्यायला पाहिजे ते नाहीये करत तुम्ही, तर मग काय होणार, हळूहळू हळूहळू होते निघत जाणार, म्हणजे कमी कमी होत जाणार, तुमची हेल्थ खराब होत जाणार. तर आपल्याला इथं जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त कराल तर त्याच्यासाठी जे काही चांगलं आहे ते आपल्याला दिसतच आणि ते आपल्यासाठी योग्य असतं. आपल्याला बरेच लोक असे माहित नाही की जे निरोगी जीवन पद्धतीचा स्वीकार करतात, म्हणजे ठीक आहे रोज योगाला जातात, रोज हे करतात, चांगलं आहे हे, म्हणजे खाणं हे ते सगळं ठीक आहे, पण कुठंतरी काहीतरी मिसिंग असतं. म्हणजे काय असतं, सगळं करतात पण तरी पण त्यांना आतून कुठंतरी राहतं, नाही अजून मला हे केलं पाहिजे, अजून नाही ना, अजून अजून काहीतरी राहतंय माझं, अजून मला असं झालं पाहिजे, अजून माझ्याकडनं तसं झालं पाहिजे. हे का होतं मग? हे यासाठी होतं की त्या गोष्टीबद्दल तुम्ही कृतज्ञ नाहीये. जे तुम्हाला मिळालं आहे त्याबद्दल तुम्ही आभार मानत नाहीये, त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी दिसणारच नाहीयेत. म्हणजे जेव्हा तुम्ही आरोग्याबाबत कृतज्ञ असता तेव्हा तुमची सध्याची तब्येत चांगली असेल तरीही अजून ती चांगली होण्यासाठी तुम्हाला मदत राहते. आरोग्यासाठी कृतज्ञतेची कृती ही रोज केली तर काही काळानंतर तुम्हाला कळून चुकेल की त्याच्या माध्यमाने तुम्ही तुमच्या दृष्टीमध्ये, ऐकण्यामध्ये, तुमचे जे काही 5 ज्ञानेंद्रिय आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सुधारणा घडलेली दिसून येईल. आणि हे कशी घडणार, काय घडणार हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही, पण तुम्हाला हे नक्की जाणवणार की माझी सुधारणा झाली आहे, माझ्या तब्येतीमध्ये छान वाटतंय, हे वाटतंय. आता माझ्या बाबतीत म्हणे तर आपण आधी, मला तर म्हणजे अशी कंडिशन होती 4 वर्षापूर्वी की आठवडा म्हणजे थकायला झालं तर माझं ठरलेली एक गोळी होती फॅब्रिक प्लस, ती आठवड्यातनं एकदा घ्यायची म्हणजे घ्यायचीच आणि आराम करायचा, असं ते थिंकिंग इथं बसलं होतं माझ्या. त्याच्याशिवाय मला
आराम पडत नाही किंवा त्याच्याशिवाय मला बरं वाटत नाही असं माझं बसलं होतं इथं. पण जेव्हापासून ग्रॅटिट्यूड सुरू केलं त्याच्यानंतर गोळी हा प्रकार माहित नाही. हा फक्त जेव्हा वेदर चेंज होतं त्यावेळेस जे फ्लू थोडीशी सर्दी एक 4 दिवस तेवढंच, म्हणजे आठवडा म्हणजे वर्षातून 2 वेळेस ते 4 दिवस तेवढंच. त्याच्यानंतर काहीही तक्रार नाही. आणि हे तुम्हाला स्वतःला जाणवणार आहे जेव्हा तुम्ही हे कराल. तर आपण आपल्या इम्युनिटी सिस्टीमला सारखं सांगत राहू की नाही माझी इम्युनिटी सिस्टीमच चांगली नाही, मीच सारखं आजारी पडते, असं होतं तसं, तर ती तेच ऐकणार आहे. तुम्ही जे देताय ते तीच ऐकणार आहे ना. ती कशी रिस्पॉन्ड करेल? त्यामुळे तुम्हाला इथं बदलायचंय. तुम्हाला इथं बदलायचंय. आणि काही काही गोष्टींसाठी काय असतं आपलं, नाही ना मला हे खाल्ल्याने मग ऍसिडिटी होती, मग ते खाल्ल्याने ऍसिडिटी होती, माझी झोपच नाही झालं की मला काही सुचतच नाही का, मग मला थोडा वेळ झाला की ऍसिडिटी झाल्यासारखं झालं की मला जेवणच जात नाही, मला जेवायची वेळ चेंज झालेली, चालतच नाही. हे जे सर्कल आहे ना, हे सुद्धा सगळं निगेटिव्हिटीचं सर्कल. तुम्ही जर कृतज्ञ असाल तर आपोआप तुम्ही तुमची वेळ सांभाळणार, म्हणजे होणारच ती सहजच. त्याला सुद्धा जबरदस्तीने तुम्हाला सांभाळण्याची पण गरज नाही लागणार. किती तुम्ही बिझी असाल, काही असाल, काही असाल. मग काय, मग आपण हे जे आहे, हे जे सर्कल आहे, जे निगेटिव्हिटीचं आहे, आपण तिथंच तिथंच फिरतोय, त्याला ब्रेक करायचं, त्याला तोडायचं आहे. आणि त्याला फक्त तुम्ही तोडू शकता. तर इथं आपल्याला हा विचार करायचा की आत्ता माझ्याजवळ जी काही हेल्थ आहे त्याबद्दल मी कृतज्ञ. माझ्या हेल्थसाठी जे काही योग्य आहे ते मला मिळालेलं आहे, ऑलरेडी मिळालेलं आहे. जर तुम्हाला आत्ता वाटतही नसेल ना की मिळतंय की नाही किंवा काय, जे काही वाटत ते नाही विचार करायचा, बस मिळालेलं आहे. माझ्या हेल्थसाठी जे चांगलं आहे ते मला मिळालेलं आहे. आणि माझी हेल्थ खूप खूप छान आहे, त्याबद्दल थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू. एवढी 2 लाईन जरी तुम्ही रोज बोलले तरी बास आहे. बाकी काही जास्त करायची गरज नाहीये. पण ती फिलिंग तुम्हाला, तो विचार तुमचा इथं आला पाहिजे आणि ती फिलिंग तुमची इथनं आली पाहिजे, आतून आली पाहिजे, हृदयातून आली पाहिजे. कृतज्ञता ही एक अशी लस आहे, शरीरातल्या विषाचा ती नाश करायचं ते औषध आहे आणि ते एक जंतुनाशक आहे. ठीक आहे, एखादी तब्येत हे झाली तर आपल्याला असं नाही म्हणत आहे मी तुम्हाला की डॉक्टरकडे जायचं नाही किंवा नाही, ते तर आपल्याला घ्यावं लागणार आहे. पण त्याच्या सोबत आपल्याला हे करावं लागणार का, आपण काही करतो मग एखाद्या माणसाला डॉक्टर सांगतो की नाही ह्याचं काही म्हणजे जास्तीत जास्त 6 महिन्याची गॅरंटी, परत नाही वाटत म्हणजे हे राहील का नाही, पण तरीही तो जगतो. का जगतो? काय तिथं काय होतं, तिथं त्याचा विश्वास आणि त्याची इच्छाशक्ती. इच्छाशक्ती म्हणजे काय, विचार त्याचा, त्याची इच्छा की नाही मला काही होणार नाहीये, मी जे औषध घेते, मी जे खाते, मी जे काही व्यायाम करते त्याच्याने मी चांगलीच झालेली आहे, हा जो विचार त्याच्या आतमध्ये आहे त्याच्यामुळे तो बरा होतो. ठीक आहे, तिथं औषध 50% काम करतात पण 50% त्याचं विचार काम करतात. मग तो माणूस कितीतरी वर्ष पुढे जगतो. मग हे जे आहे हे सगळं माहित आहे आपल्याला, पण हे आपण आपल्या अंमलात आणतो का? आपण परत तेच तेच निगेटिव्ह मध्ये फिरत राहतो, नाही असंच आहे तसंच आहे. तर हे आपल्याला सोडायचं आहे. ज्या प्रमाणात तुम्ही तुमच्या आरोग्याविषयी कृतज्ञता व्यक्त कराल, अगदी तेवढ्याच प्रमाणात तुम्हाला तुमच्या आरोग्यामध्ये जादूनी सुधारणा झालेली दिसणार आहे तुम्हाला. ते तुम्ही जर एवढीशी कृतज्ञता व्यक्त करत असाल तर तेवढी सुधारणा दिसणार. जर तुम्ही एवढी करत असाल तर एवढी, जर तुम्ही एवढी करत असाल तर तेवढी. ते तुमच्या हातात आहे, तुम्ही कोणत्या पद्धतीने ते करायचंय. तुम्ही कधीतरी आठवड्यातनं 2-3 दिवस केलं तर मग तेवढंच दिसणार.
जर तुम्ही रोज करत असाल तर तुम्हाला जास्त फरक दिसणार. तर तब्येत जेव्हा बिघडली तरच करायचं हे तर बिलकुल चुकीचं आहे. तुम्हाला हे रोज करायचंय, कारण हेल्थ आहे तर सगळं आहे. हेल्थ असेल तरच तुम्हाला लोक पण इम्पॉर्टंट देणार आहेत. नाहीतर हेल्थ खराब झाली तुमची तर तुम्हाला काय कधी हा जातो असंच म्हणणार. म्हणजे आपल्याला आपलं अस्तित्व टिकवणं हे आपल्या हातात. त्यामुळे कृतज्ञता ही मनापासून आलीच पाहिजे. तुम्ही जेव्हा कृतज्ञ नसाल म्हणजे कृतज्ञ असाल तर तुमची आपोआप तब्येत ही ढासळणार, तुम्हाला विकनेस येणार, तुमची प्रतिकार शक्ती काम नाही करणार. तर हे आपल्याला करायचं नाहीये. तुम्हाला प्रत्येक वेळेस कृतज्ञ राहायचंय शरीराबद्दल आणि मनाबद्दल. इथं फक्त आपण एकच गोष्टी नाही बघायची. ह्या अभ्यासामध्ये जिथं आरोग्य आहे तिथं आपल्याला शरीर आणि मन ह्या दोन्ही गोष्टी घ्यायच्या. फक्त शरीरासाठी कृतज्ञता व्यक्त नाही करायची, तितकीच तुम्ही तुमच्या मनासाठी कृतज्ञता व्यक्त करायची. कारण इथून जे येतं तेच इथं परिणाम करतं. त्यामुळे इथंही बदलणं महत्वाचं आहे. फक्त इथं तुम्ही वॉकिंगला जाताय हे करताय त्याला तर महत्व आहे, पण इथं पण जास्त ताण, चिडचिड, निगेटिव्हिटी नाही आली पाहिजे. पण शरीरासाठी जो व्यायाम करता त्याच्यामध्ये आपला माइंडचा व्यायाम हा आपोआप होतो तसा बघितला गेला. आता तुम्हाला हे सायंटिफिक रिझन इतकं माहित नसेल, पण आपण जेव्हा वॉकिंग करतो, तुम्ही बघा आता तुम्ही एवढ्या दिवस लक्षात ठेवलं नसेल, पण आता उद्या जर तुम्ही वॉकिंगला गेला तर लक्ष द्या. जेव्हा आपण वॉकिंग करतो तेव्हा आपल्याला विचार येत नाहीत. बघितलंय का तुम्ही? म्हणजे त्यावेळेस आपण ओव्हर थिंकिंग नाही करत. हा म्हणजे त्यावेळेस विचार पण नाही, आपण चालत असतो तर आपल्याला समोरचं काय हे काय ते काय, त्यावेळेस विचार म्हणजे बिलकुल काहीच नसतात आपल्या आतमध्ये. का? कोण सांगेल ह्याचं रिझन? बॉडी बिझी असते ऍक्टिव्हिटी हा मध्ये, म्हणून हम्म माइंड पण बिझी असतं. हा येस, ठीक आहे, हे कारण झालं. अजून एखादं? ठीक आहे, म्हणजे इथं जेव्हा शरीर ऍक्शन मध्ये असतं तेव्हा विचार येत नसतात. मी मागेही सांगितलंय, जेव्हा तुम्हाला ओव्हर थिंकिंग जर कमी करायचं असेल तर तुमच्या बॉडीला ऍक्शन मध्ये पटकन आणायचं. तुम्ही काहीही करा, एखादा व्हिडिओ बघा किंवा तुम्हाला जे आवडतं ते करा, ड्रॉइंग करा, रायटिंग करा, वॉकिंगला जा, काहीही करा. जिथं आपल्याला वाटतंय इथं जास्त होतंय, ओव्हर थिंकिंग वाटतंय, तर पटकन उठायचं, ऍक्शन मोड मध्ये यायचं. तिथंच तेच 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 घेऊन नाही बसायचं. एक. आणि दुसरं काय की जेव्हा आपण चालतो तर आपलं लक्ष जे असतं ते बाहेरच्या गोष्टींकडे असतं जास्त. म्हणजे आता हे दिसतंय का, इथं काय दिसतंय, तिथं काय दिसतंय, हे आहे ते आहे, त्यामुळे इथं विचार येत नाही. म्हणजे आपण इथं विचार येत नाही, म्हणजे जेव्हा आपली बॉडी ऍक्शन मध्ये असते तेव्हा इथं विचार येत नाही. आणि जेव्हा इथं नुसतेच विचार चाललेले असतात तेव्हा मग ही बॉडी पण काही काम करत नाही. मग इथं नुसतं ओव्हर थिंकिंग चाललं असतं, मग तेव्हा आपल्याला झोप येते. म्हणजे जसं आपली बॉडी थकते तसं आपलं मन ही थकत असतं, हे लक्षात घ्या. बघा तुम्ही जेव्हा ज्यावेळेस तुम्ही खूप ओव्हर थिंकिंग केलं किंवा काय केलं तर तुम्हाला असं वाटतं आता जाऊ दे, झोपते मी, आता काहीच नको करायला, मला काहीच इच्छाच नाहीये माझी करायची, मी झोपते आता, असं तुम्ही म्हणता. का म्हणता? ह्याचा अर्थ तेव्हा माइंड थकलेलं असतं, त्याला विश्रांतीची गरज असते, म्हणून ते तसं तुम्हाला सांगतं की आता तू झोपून जा. आणि जेव्हा आपण जास्त ओव्हर थिंकिंग करतो किंवा हे करतो तर त्यावेळेस जेव्हा आता हे सायंटिफिकली आहे, जेव्हा आता
काही लोक डिप्रेशन मध्ये असतात तेव्हा त्यांना झोपेच्या गोळ्या का दिल्या जातात? कारण डिप्रेशन ही स्टेज काय आहे? ओव्हर थिंकिंगचीच आहे डिप्रेशनची स्टेज. ओव्हर थिंकिंगच आहे. एकच थॉट मध्ये तुम्ही फिरत राहता. ओव्हर थिंकिंगची आहे ती. म्हणजे माइंड इतकं थकलेलं असतं की त्याला तुम्ही विश्रांतीच देत नाहीये. आणि ते विश्रांती न दिल्यामुळे ते अजून थकतं. म्हणून माइंडलाही विश्रांतीची गरज असते. म्हणून डिप्रेशन मध्ये झोपेच्या गोळ्या दिल्या जातात. त्याच्याशिवाय तो जोपर्यंत तुमचं माइंड शांत होत नाही, ते नॉर्मल लेवलला येत नाही, तोपर्यंत तुम्ही नॉर्मल होत नाही, तुमचं डिप्रेशन जात नाही. कारण ती स्टेज अशी आहे की त्याबद्दल तुम्ही इतकं करता, एक लिमिटच्या वर जे असतं ते थिंकिंग जे ओव्हर होतं, लिमिटच्या वर जातं, त्यावेळेस डिप्रेशन ही स्टेज आहे. त्याच्यासाठी मग झोपेच्या गोळ्या दिल्या जातात. आणि ते माइंड शांत होण्यासाठी, मग तुम्ही एकदा का झोपला की मग माइंड काम करत नाही, म्हणजे माइंड झोपतं, म्हणजे शांत होतं तुम्ही. त्यासाठी तुम्हाला ते दिल्या जातात. तर इथं आपल्याला आरोग्य म्हटलं की आपल्याला शारीरिक आणि मानसिक दोन्हीही हेल्थ इम्पॉर्टंट आहे. तर मी आता तुम्हाला हे सांगेन की तुम्ही ज्या काही सगळ्या इच्छा लिहिल्या त्या सगळ्या बरोबर आहेत, पण त्याच्यामध्ये कुणीही माझं मानसिक आणि शारीरिक आरोग्य छान झालेलं आहे हे नाही लिहिलं. तर हे जे आहे हे सगळ्यात आधी पाहिजे. म्हणजे जेव्हा आता तुम्ही 12व्या इच्छांमध्ये लिहिणार आहे ना, त्यावेळी सगळी क्लॅरिटी येईल. म्हणून तुम्हाला आता फक्त इच्छा यासाठीच आणि त्याच्यावर काहीही काम करायचं नाहीये यासाठीच सांगितलंय. म्हणजे तुमची मानसिक आणि शारीरिक हेल्थ किती इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी हे तुम्हाला आज कळलं. तर इच्छांमध्ये पहिला सेंटेन्स आपलं पाहिजे, कारण मी जेव्हा कधीही कृतज्ञते शक्ती देते बघा, तिथं मी पहिल्यांदा लिहिते त्यांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य खूप खूप छान आहे. कारण तुम्ही जे तुमचं काम करताय त्याच्यासाठी जर तुम्ही मानसिक आणि शारीरिक हेल्थनी चांगलं नसाल तर तुम्ही काहीच करू शकणार नाही. तेच तर तुम्हाला तिथं स्ट्रेंथ देणार आहे, तुम्हाला जे काही करायचंय त्याच्यासाठी. तर त्याच्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला कृतज्ञ राहणं महत्वाचंच आहे. मग बाकीचं सगळं आलं. त्यामुळे जिथं तुम्ही शरीराला जितकं इम्पॉर्टन्स देताय तितकंच तुम्ही मनालाही इम्पॉर्टन्स दिला पाहिजे. आणि मी हे महिला दिना दिवशी जो सेशन घेतलाय लेडीज साठीचा एक, म्हणजे स्वतःवरती प्रेम करा आणि ऍक्टिव्हिटी कशा करायच्या स्वतःसाठी, म्हणजे तिथं तुम्ही जास्त मानसिक व्यायामासाठी जे काही आहे ते मी जास्त त्याच्यात सांगितलंय. तो मी व्हिडिओ तुम्हाला मी युट्यूब वरती अपलोड केलेला आहे. तो महिला दिन विशेष झाला, तिथं तुम्हाला तो व्हिडिओ येईल. तो व्हिडिओ पहा तुम्ही नंतर शनिवार रविवारी. तर अशा आपण खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी करू शकतो जिथं की मन चांगलं राहिलं की शरीर आपोआप चांगलं राहतं. शरीर ऍक्शन मध्ये आणलं की मन शांत होतं. तर ह्या दोन्ही ऍक्टिव्हिटी आपल्याला रोज कंपल्सरी करायच्याच. मग त्या तुम्ही काहीही करा, मनासाठीच्या जरी केल्या तरी त्याचा परिणाम शरीरावर होणारच आहे, शरीरासाठी जरी केलं तरी त्याचा परिणाम मनावर होणारच. दोन्ही बॅलन्सिंग आहे, ते आपोआप ते एकमेकांचं हे घेतच, त्याला तुम्ही नाही दिलं तरी ते घेतच. तर तुम्ही काहीतरी एक अशी ऍक्टिव्हिटी स्वतःला रोज द्यायची, मग ती शारीरिक असू दे किंवा मानसिक असू दे, जे काही असू दे, तर हे करायचंच. हे जे आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. म्हणजे या अभ्यासातून आपल्याला हे कळणार आहे की आपलं मानसिक आरोग्य जितकं इम्पॉर्टंट आहे तितकं आपलं शारीरिक आरोग्य. आत्ताच्या तुमच्या आरोग्याची जी स्थिती आहे ती तुम्ही बघाल तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही आज कोणत्या स्टेजला आहात आणि तुम्हाला अजून किती कृतज्ञता व्यक्त करावी लागणार आहे. ओके.
जे तुमची आत्ताची जी काही हेल्थ आहे, जे काही तुम्हाला दुखतं, जे काही होतं किंवा मानसिक तुम्ही एखाद्या गोष्टीचं जास्त ओव्हर थिंकिंग करताय, तेच तेच घेऊन बसताय, तर तुम्हाला लक्षात येईल आज की काम कुठं करावं लागणार आहे. त्या पद्धतीने ते काम सुरू करायचे आपल्याला आजपासून. मग तुम्हाला आता जास्त निगेटिव्हिटी येत असेल एखाद्या गोष्टीची, मग तुम्हाला आता नीरस वाटेल किंवा हे वाटेल, तरी सुद्धा ते जी काही निगेटिव्हिटी आहे, मी पहिलंच सांगितलंय तुम्हाला, ती निगेटिव्हिटी जी काही आहे ती कागदावरती लिहायची आणि फाडून टाकायची. आणि त्याच्यानंतर माझी हेल्थ छान आहे त्याबद्दल थँक्यू. मी ऐकू छान शकते त्याबद्दल थँक्यू. मी पाहू छान शकते त्याबद्दल थँक्यू. हे लिहायचं पुढं. तर हे जेव्हा तुम्ही लिहाल तर आपोआप तुमच्या आतून त्या गोष्टी येतील. तर इथं लेखिकेने आता हे केलंय की शरीराचे जितके अवयव आहेत त्या प्रत्येक अवयवाबद्दल थँक्यू म्हटलंय. तर आता इथं प्रत्येक अवयवाबद्दल मी जेव्हा वाचणार आहे तेव्हा तुम्ही शांत ऐकायचंय. ऍज अ मेडिटेशन सारखं इथून पुढचा लेसन आपल्याला वाचायचा आहे. कारण तिथं त्या पायाबद्दल जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करतो तर ते पाय आपल्याला किती काम करतात किंवा काय काय करतात हे जेव्हा तुम्हाला त्याची कारणं कळतील तेव्हा तुम्हाला अजून त्याच्याबद्दल डीपली कृतज्ञता जाणवेल. तर चला शांत बसा. मी जे वाचणार आहे ते लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि शेवटी कृतज्ञता व्यक्त करायची. तुमच्या पायांचा आणि पावलांचा विचार करा. तुमच्या जीवनातील वाहतुकीचा चलनवलनाचा तो एक महत्वाचा भाग आहे. तुम्ही पायाचा कशासाठी वापर करता? तोल सांभाळण्यासाठी, उभे राहण्यासाठी, बसण्यासाठी, व्यायामासाठी, नृत्य करण्यासाठी, पायऱ्या चढण्यासाठी, कार चालवण्यासाठी आणि या सर्वांपेक्षा महत्वाचं म्हणजे चालणं या अद्भुत गोष्टीसाठी. पायांमुळे आणि पावलांमुळे तुम्ही घराभोवती फिरू शकता, बाथरूम मध्ये जाऊ शकता, स्वयंपाकघरात काही घेण्यासाठी जाऊ शकता, तुमच्या कार पर्यंत जाऊ शकता. हे पाय आणि पावलं तुम्हाला दुकानांपर्यंत जाण्याची क्षमता देतात, रस्त्यावरून चालण्याची, विमानतळापर्यंत पोहोचण्याची, समुद्र किनारी हिंडण्याची परवानगी देतात. चालण्याची ही क्षमता आपल्या जीवनाचा आनंद उपभोगण्याचे स्वातंत्र्य देतो. म्हणून म्हणा, अगदी मनापासून म्हणा, हृदयावरती हात ठेवून म्हणायचंय, मी माझ्या पायांसाठी आणि पावलांसाठी खूप खूप आभारी आहे. मी माझ्या पायांसाठी आणि पावलांसाठी खूप खूप आभारी आहे. मी माझ्या पायांसाठी आणि पावलांसाठी खूप खूप आभारी आहे. नंतर हात. तुमच्या हातांचा, खांद्यापर्यंतच्या हातांचा विचार करा. एका दिवसात किती वस्तू उचलता? हातात धरता ते आठवा. तुमचे हात तुमच्या जीवनाचे महत्वाचं साधन आहे. संपूर्ण दिवसभर आणि प्रत्येक दिवशी न थांबता आपण त्याचा वापर करत असतो. हातांमुळे तुम्ही लिहू शकता, अन्न खाऊ शकता, फोन, संगणक वापरू शकता, अंघोळ करू शकता, कपडे घालू शकता, बाथरूम मध्ये हातांचा उपयोग करू शकता, गोष्टी उचलू शकता, त्या हातात धरू शकता. प्रत्येक गोष्ट तुमची तुम्हाला करता येते. तुम्हाला जर तुमच्या हातांचा वापर करता आला नसता तर या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला इतरांवर अवलंबून राहावं लागलं असतं. म्हणून म्हणा, हृदयावर हात ठेवा. मी माझ्या बाहूंसाठी, हातांसाठी, हातांच्या पंज्यासाठी, बोटांसाठी खूप खूप आभारी आहे. मी माझ्या बाहूंसाठी, हातांसाठी, हातांच्या पंज्यासाठी, बोटांसाठी खूप खूप आभारी आहे. मी माझ्या बाहूंसाठी, हातांसाठी, हाताच्या पंज्यांसाठी, बोटांसाठी खूप खूप आभारी आहे. आश्चर्याने गुंग करून टाकणाऱ्या तुमच्या 5 ज्ञानेंद्रियाचा विचार करा.
या ज्ञानेंद्रियामुळे आपल्याला दिवसभरात कितीतरी वेळा खाण्याच्या आणि पिण्याच्या वेगवेगळ्या चवींचा आनंद लुटता येतो. सर्दीमुळे कधी कधी तुम्हाला चवच कळेनाशी होते आणि अन्नाची आणि पेयाची चव न कळाल्यामुळे खाण्यापिण्यातला आनंदच नष्ट होतो. म्हणून हृदयावर हात ठेवून म्हणा, चव कळण्यासाठी दिलेल्या जीभ या आश्चर्यकारक ज्ञानेंद्रियासाठी मी खूप खूप आभारी आहे. चव कळण्यासाठी दिलेल्या जीभ या आश्चर्यकारक ज्ञानेंद्रियासाठी मी खूप खूप आभारी आहे. चव कळण्यासाठी दिलेल्या जीभ या आश्चर्यचकित करणाऱ्या इंद्रियासाठी मी खूप खूप आभारी आहे. जीवनातील अनेक सुंदर सुवास नाक या इंद्रियामुळे तुम्हाला अनुभवता येतात. फुलांचा, परफ्यूमचा, अत्तरांचा, स्वच्छ चादरीचा, स्वयंपाक होत असतानाचा, हिवाळ्यातल्या रात्री शेकोटीचा, उन्हाळी दिवसात हवेचा, ताज्या कापलेल्या गवताचा, पाऊस येऊन गेल्यानंतर येणाऱ्या मातीचा, असे अनेक वास आपल्या आयुष्यात भरून राहिलेले असतात. म्हणून म्हणा, नाकाने घेण्यात येणाऱ्या वास या संवेदनेसाठी मी खूप खूप आभारी आहे. नाकाने घेण्यात येणाऱ्या वास या संवेदनेसाठी मी खूप खूप आभारी आहे. नाकाने घेण्यात येणाऱ्या वास या संवेदनेसाठी मी खूप खूप आभारी आहे. तुम्हाला जर स्पर्शाची संवेदनाच नसती तर तुम्हाला गरम काय, थंड काय, मऊ काय किंवा टोकदार काय किंवा गुळगुळीत काय किंवा खडबडीत काय हे काहीच कळू शकलं नसतं. वस्तू कशा असतात आणि शारीरिक प्रेम कसं द्यायचं आणि कसं घ्यायचं हे स्पर्शाशिवाय आपल्याला कळत नसतं. स्पर्शाच्या संवेदनेमुळे तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्यांना जवळ घेऊ शकता, आधार देऊ शकता. एका माणसाचा दुसऱ्या माणसाला हाताने होणारा स्पर्श ही जीवनातील अनेक गोष्टींपैकी सर्वात बहुमूल गोष्ट आहे. म्हणून या बहुमूल अशा स्पर्शाच्या संवेदनेबद्दल मी खूप खूप आभारी आहे. तर या बहुमूल अशा स्पर्शाच्या संवेदनेबद्दल मी खूप खूप आभारी आहे. तर या बहुमोल अशा स्पर्शाच्या संवेदनेबद्दल मी खूप खूप आभारी आहे. आणि आठवा, ते डोळे नावाचा चमत्कार. या डोळ्यांमुळेच तुम्हाला तुमच्या आवडत्या प्रिय व्यक्तींचे, मित्रांचे चेहरे तुम्ही पाहू शकता. तुम्ही पुस्तकं वाचू शकता. तुम्ही वर्तमानपत्र वाचू शकता. तुम्ही टीव्ही पाहू शकता. तुम्ही मेल पाहू शकता. निसर्गाचं सौंदर्य पाहू शकता. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या जीवनाचा मार्ग तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला डोळेच नसते तर कसं तुम्ही हे करे असतं, तुम्ही चालणार कसं, कुणाचा तरी आधार लागला असता मग आपल्याला. फक्त एक तासभर तुमचे डोळे बांधा आणि नेहमी ज्या गोष्टी तुम्ही करता त्या करण्याचा प्रयत्न करा. 1 सेकंद डोळे बंद करा आणि तुम्ही जे काही करताय फक्त इथून स्वयंपाकघरापर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. म्हणजे तुमच्या डोळ्यांचं किती महत्व आहे हे तुम्हाला कळेल. म्हणून ज्या डोळ्यांमुळे तुम्ही पाहू शकता त्या डोळ्यांसाठी मी खूप खूप आभारी आहे. ज्या डोळ्यांनी मी सर्व काही पाहू शकते त्या डोळ्यांसाठी मी खूप खूप आभारी आहे. ज्या डोळ्यांनी मी सर्व काही पाहू शकते त्या डोळ्यांसाठी मी खूप खूप आभारी आहे. आणि आता कानांमुळे, ज्या कानांमुळे तुम्ही स्वतःचा, इतरांचा आवाज ऐकू शकता आणि ज्यामुळे तुम्ही लोकांशी बोलू शकता, त्या कान या श्रवण इंद्रियाबद्दल आभार माना. कानाशिवाय ऐकण्याची संवेदना नसती तर तुम्ही फोनवर बोलू शकला असता का? संगीत ऐकू शकला असता का? रेडिओ ऐकू शकला असता का? तुमचं प्रियजन काय बोलतंय हे तुम्हाला कळू शकलं असतं का? तुमच्या सभोवतालच्या वातावरणातील कोणताही आवाज तुम्ही ऐकू शकला असता का? नाही.
तर हे आहे म्हणून माझ्या या ऐकू येण्याच्या क्षमतेसाठी मी खूप खूप आभारी आहे. माझ्या या ऐकू येण्याच्या क्षमतेसाठी मी खूप खूप आभारी आहे. माझ्या या ऐकू येण्याच्या क्षमतेसाठी मी खूप खूप आभारी. आणि आता सगळ्यात महत्वाचं आपण काल बघितले 5 सेन्स आहे, त्याच्यानंतर महत्वाचा कोणता सेन्स आहे आपला 6 सेन्स मेंदू. आणि मेंदूशिवाय तुमच्या कोणत्याच ज्ञानेंद्रियाचा वापर करणं तुम्हाला अशक्य आहे. कारण मेंदू तुमच्या सर्व ज्ञानेंद्रियाच्या साहाय्याने लाखो संवेदनांवर एका सेकंदात प्रतिक्रिया करतो. खरं तर मेंदूमुळेच तुम्हाला जीवनाचं ज्ञान होतं, अनुभव घेता येतात. जगातलं कोणतंही संगणक तंत्रज्ञान याची नक्कल करू शकत नाही. म्हणून म्हणा, माझ्या मेंदूसाठी आणि माझ्या सुंदर मनासाठी मी खूप खूप आभारी आहे. माझ्या मेंदूसाठी आणि माझ्या सुंदर मनासाठी मी खूप खूप आभारी आहे. मी माझ्या मेंदूसाठी आणि माझ्या सुंदर मनासाठी मी खूप खूप आभारी आहे. तर तुमचं आरोग्य, शरीर आणि जीवनातील ज्या करोडो पेशी ज्या 24 तास 7ही दिवस काम करतात, अविरत काम करतात, त्यांना आठवा आणि पेशींचे आभार माना. जीवन सातत्य टिकवणाऱ्या अवयवांची आठवण काढा. ते सातत्याने तुमच्या शरीरातील प्रत्येक गोष्ट गाळून स्वच्छ करून आणि पुन्हा नूतनीकरण करून घेत असतात. आणि लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की यासाठी तुम्हाला काहीही विचार करावा लागत नाही. तर मी हा विचार नाही करत की आजच मी श्वास घेणार, जाऊ दे आता उद्या नको. आजच मी जेवते आता जाऊ दे आता जेवले की रात्री नको किंवा उद्या नको मग परवा बघू. हा काही विचार तुम्हाला करावा लागत नाही. ते आपोआप सगळं काम करत राहतात. ते स्वयंचलितपणे त्यांचं काम करत असतात. त्यामुळे या अत्यंत परिपूर्ण काम करणाऱ्या सर्व अवयवांचे मी मनापासून आभार मानते. आपल्या शरीरात कोणतीही संवेदना, यंत्रणा, कार्य हे आणि इतर अवयवांपेक्षा एक महत्वाचा आणि चमत्कारिक अवयव आहे, तो म्हणजे आपलं हृदय. हृदय आपल्या शरीरातील इतर प्रत्येक अवयवाला नियंत्रण करतं. तुमचं हृदयच तुमच्या शरीरातील प्रत्येक व्यवस्था प्रवाही करण्याचं काम करतं. म्हणून म्हणा, माझ्या सामर्थ्यवान आणि निरोगी हृदयासाठी मी खूप खूप आभारी आहे. माझ्या सामर्थ्यवान आणि निरोगी हृदयासाठी मी खूप खूप आभारी आहे. तर इथं लेखिकेने ऍज अ मेडिटेशन सारखं म्हणजे हे लिहिलेलंच आहे तर सगळं ते मी तुम्हाला वाचून दाखवलं. तर आता याच्यातला जो अभ्यास आहे तो काय आहे? तर इथला अभ्यास हा आहे की एक छोटासा पेपर घ्यायचा आहे, कार्ड घ्यायचा आहे आणि त्याच्यावर लिहायचंय, आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे. आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे. आता हे मी तुम्हाला पेपरवर मी केलेलं आहे ऑलरेडी. मी तुम्हाला त्याचं प्रिंट हे केलेलं व्हॉट्सअपवर फोटो पाठवते कसं लिहायचं. म्हणजे तुम्हाला ते ह्याचे स्टिकर असतात ना, कुठं गेलो ते त्या पद्धतीने पण स्टिकर वर तर तुम्ही लिहिलं तर चालते. ते स्टिकर तुम्हाला कुठंतरी चिपकवता येतं. हे स्टिकर एका कागदावर लिहून हे स्टिकर सारखं कुठंतरी चिपकायचंय. ते फ्रीजवर असेल, तुमच्या आरशावर असेल, कुठेही असेल. ते तुम्हाला रोज दिसलं पाहिजे. अशा ठिकाणी ते लावायचंय. तर त्याच्यावर लिहायचंय, आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे. आणि 3 वेळेस पुढं थँक्यू थँक्यू लिहा किंवा आभारी आहे आभारी आहे आभारी आहे हे लिहायचं. आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे. हे सगळं आरोग्य आहे म्हणून आज आपण आहोत. आज किमान 4 वेगवेगळ्या वेळी हे शब्द तुम्ही पाहाल आणि ते शांतपणे हळूहळू स्पष्टपणे वाचाल आणि म्हणाल आणि ते मनापासून आले पाहिजेत. आणि आपल्याला मिळालेल्या आरोग्याच्या या देणगीबद्दल जेवढी कृतज्ञता वाटेल तेवढी तुम्हाला
व्यक्त करता आली पाहिजे. तुमचं आरोग्य आत्ता आणि यापुढे कायम चांगलं राहण्याची हमी मिळण्यासाठी, वाढती ऊर्जा आणि उत्साह जगण्यासाठी मिळण्यासाठी तुम्ही कृतज्ञ राहणं अत्यंत आवश्यक आहे. कृतज्ञतेबरोबरच तुम्ही जर पारंपरिक उपचार पद्धतीचा वापर केला तर तुमच्या आरोग्यात क्रांती घडून येईल. तुम्ही यापूर्वी कधी पाहिला नसेल एवढ्या झपाट्याने तुमचे आजार बरे होतील आणि तुमच्या आरोग्यामध्ये चमत्कार तुम्हाला दिसून येतील. तर इथं हा आरोग्याविषयीचा लेसन संपलेला आहे. तर आपली कृती आहे, रोज आपल्याला वरदान तर लिहायचे आहेत, तर तुम्हाला आजची वरदान लिहायचे आरोग्याबद्दलचे. मग त्यात तुम्ही अवयव लिहा, 5 ज्ञानेंद्रिय लिहा, काहीही चालेल. 10 वरदान लिहायचे. त्याच्यानंतर जे आता मी स्टिकर सांगितलं ते, आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे, एका कागदावरती लिहायचं. ते तुम्हाला जिथं रोज दिसेल तिथं ते ठेवायचं. हे आहे. नंतर रात्री कंपल्सरी जादूच्या दगडचा अभ्यास. दिवसभरात जी चांगली गोष्ट झालेली आहे ती आठवायची आणि त्याबद्दल थँक्यू म्हणूनच झोपायचा. हा आजचा अभ्यास. ओके, तर कसा वाटला हा अभ्यास? नेहमीसारखंच खूपच छान. थँक्यू सो मच. त्याच्याने मला एक ऑब्झर्व झालंय मॅम, माझं दुपारी मला अशी ना एक पेंग यायची, ती काही आजकाल येतच नाही, म्हणजे 8 दिवस झाले ओके. दुपारी. हा, म्हणजे माझा क्लास असतो तुम्हाला माहितीये ना, तर हो मला असं हो. वाटायचं की बाबा 2 वाजता जरा असं आपण पडावं किंवा हा, थोडस. झोपूया. हा ते आय डोंट नो, म्हणजे हेच विचार येत राहतात माझ्या डोक्यात की हा, कशाबद्दल आपण थँक्यू म्हणायचं, थँक्यू म्हणायचं. हा एक बदल मला दिसतोय. दिसतोय ना. हा, गुड. आणि अजून एक गोष्ट मी लिहिली होती, ते जेव्हा हा, तुम्ही सुरुवातीला सांगितलं होतं, ती झाली एक पूर्ण. अरे वा, इच्छा पूर्ण हो झाली. अरे वा हो, वा वा. मुलीला पैसे पाठवायचे होते आणि हम्म. असं मी जस्ट लिहून ठेवलं की लाईक, म्हणजे माय हजबंड इज एबल टू, लाईक वी हॅव सेंट हर द मनी, असं लिहिलं मी फक्त. हा हा, ओके ओके आणि ते ओके. काल झालं, म्हणजे होऊन गेलं. अरे वा, गुड. कारण तेच मंथ आहे एंड म्हणजे. होता ना, त्यामुळे जरा विचार चालला होता की कसं करायचं, कसं हा, होणार, काय होणार. मंथ तेच एंड आहे. कडे चाललोय आपण. हा, आणि म्हणजे तिचा एकदम थोडं फोन आला की होता हा, येईल नाही पैसे का लाग. पाठवता येईल. हा, ओके ओके. ट्युजडेला मी जस्ट लिहून ठेवलं होतं, तुम्ही तेव्हा सांगितलं होतं ना लिहा म्हणून. हा. मग मी त्या लिहिलं होतं, पण तुम्हाला मी पाठवताना परत वेगळं लिहिलं मी, तुम्हाला जे पाठवलं अच्छा होतं. अच्छा अच्छा. ओके ओके हा. ओके. पण ठीक इट वॉज आहे. सरप्राइझिंग, म्हणजे हा, अनएक्सपेक्टेडपणे झालं, पैसे आले आणि झालं ते. तेच तेच हेच मॅजिक आहे आणि हेच मी हा. सांगते तुम्हाला की हे सहज होतं. हे शब्द हम्म. इम्पॉर्टंट आहे, सहज होतं. सहज होतं, करेक्ट, लाईक हम्म. मॅजिक ओनली. हा, ओनली मॅजिक. ह्याला दुसरं आपण काहीच म्हणू शकत नाही. बोलू शकत कसं नाही. झालं, काय झालं, कुठून कसं झालं, काहीच कळत नसतं आपल्याला. फक्त ते करेक्ट. काम आपलं झालं बस, एवढंच मॅजिक करेक्ट. आपल्याला कळतं आणि तेच होतं. खूप येस, छान वाटलं. थँक्यू. लगेच म्हणजे थँक्यू. 4च दिवसात तुम्हाला हो जाणवलं. हो. हो ना, 4च मग काय. दिवसात. येस, थँक्यू 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 थँक्यू. थँक्यू सो मच. चला, तेच आहे म्हणजे आपण इच्छा